नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता साई मात्र साहिल बनून इरावतीला फोन करतो आणि इरावतीला फोन करून तो विचारतो की काय इरावती. इरावती विचारते की कोण बोलतात. तेव्हा मात्र आता साई तिकडून म्हणतो की काय इरावती, तू इतक्या दिवसांचं प्रेम विसरून गेलीस. तू साहिलला सुद्धा विसरलीस. साहिल म्हणल्यानंतर आता इरावतीच्या पायाखालची जमीन सरकते. इरावती धक्क्यानेच बघत असते. इरावती म्हणते की साहिल साहिल अरे तू जिवंत आहेस का. मात्र आता साहिल तिकडून मुद्दाम म्हणतो की हो इरू, मी खरंच जिवंत आहे. तर हे ऐकून आता इरावतीच्या जीवात जीव येतो आणि रमा, कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका हे सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आणि साहिल बरोबर आता इरावतीला फसवतो. हे साई आता साई इरावतीला म्हणतो की हे बघ अगं इरा, तुझं प्रेम आणि आपण बघितलेली स्वप्न, जी काही एकत्र राहिलो त्या सगळ्या गोष्टीने, आपल्या आठवणींनी मला मरूनच दिलं नाही. इरावतीचे डोळे भरून येतात. इरावती विचारते की अरे तू कुठे आहेस, कारण मला आत्ता खरंच तुला भेटायचं आहे. मात्र आता साई म्हणतो की हे बघ इरू, अगं आपण आत्ता नाही भेटू शकत, कारण तू ज्या लोकांबरोबर आत्ता राहतेस ना त्या लोकांनीच मला मारण्याचा प्रयत्न केला होता. फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की आपण मागचं जे काही झालेले आहे ते सगळे सोडून एकत्र येऊयात. ते सगळं सोडून दे, आपण लगेच एकत्र येऊयात. तेव्हा आता इरावती धक्क्याने खाली बसते. इरावती म्हणते की अरे असं कसं मी सगळं काही सोडून देऊ, आणि काय तू कुठे राहतोस, तुला भेटायला येते आणि ते पण कुणाला न सांगता, तुझी शपथ. तेव्हा मात्र आता इकडून साई म्हणतो इरू हे बघ अगं मी तुला नाही सांगू शकत, कारण माझ्या जीवाला धोका आहे. तू म्हणते की अरे का. तर साई म्हणतो की हे बघ 20 वर्ष झाले तरी सुद्धा ती माणसं मला सोडणार नाही, कारण हे बघ प्रेम हे नेहमी जिंकत असतं. त्यामुळे जे काही हेवे दावे आहे बदला गोष्टीने मात्र आयुष्य हे सार्थक होत नसतं. ठीक आहे चल, मी तुला नंतर फोन करतो. तू म्हणते की अरे चल आपण भेटूयात, कारण हाच तुझा नंबर आहे का. तर साई म्हणतो की चल आता मला निघावं लागेल. पण मात्र तो फोन ठेवून देतो आणि लगेच आता इरू साई साई करत असते. तेव्हा आता कावेरी, पंकज काका आणि मरमा यांना आता साई बरोबर साहिलच्या आवाजात इरावतीशी बोलला आणि तिला बरोबर वठणीवर आणले. हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात येऊन सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर आता इकडे जी माही त्या पबमध्ये आलेली असते तेव्हा ती तेथे दारू वगैरे जे काही पीत असते, डान्स करत असते. तर अक्षयचं लक्ष जातं. अक्षयला आता ती खूप बघून घाबरते. आता तिला असं वाटत असेल की अक्षयने जर मला इथे बघितलं तर त्याला संशय येईल, तो इथे काय करतोस. म्हणून ती मुद्दाम आता पबमधील सर्व काही डान्स करणाऱ्या त्या जोडप्यांना म्हणत असते की तुम्ही सर्वांनी माही माही असं म्हणून आता आवाज द्यायचा. म्हणून सर्वजण एका आवाजात माही माही करत असतात आणि तिच्या हातामध्ये दारूची बॉटल वगैरे मस्त बियर पीत असते. तेव्हा आता अक्षय आणि अभि हे दोघे तेथे येतात. तर आता अक्षय म्हणतो की अरे बघितलंस का. तर अभि म्हणतो की अरे ती माही आहे माही. आता अक्षय म्हणतो की अरे ती रमाचे कपडे घालून आली होती, रमाचा गेटअप तिने केला होता आणि आता मात्र तिने कपडे बदललेत. आता अभि म्हणतो की अरे अक्षय तू काय बोलतोस, अरे ती रमाचे कपडे कशासाठी घालेल, उलट ती इतके साधे कपडे का घालेल. आता अक्षय म्हणतो की अरे तुला कळतस का, ती आपल्याला त्रास देण्यासाठी इकडे आपल्या मागे आली असेल. आता अभि म्हणतो की अरे तू खूप विचार करतोय, असं तुला नाही वाटत का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ अरे अभया, मी तुला सांगतो रमा सुद्धा येथे आली होती, माझ्या डोळ्यांनी मी बघितलं, माझे डोळे धोका नाही देणार, इथे रमाला बघितल्यासारखं वाटतं मला. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे रमा कशाला इथे येईल, ती कशी इथे येईल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की थांब जरा, मी रमाला फोन करून बघतो, म्हणजे माझ्या मनातील शंका कमी होईल. मात्र आता अक्षय फोन लावत असतो, परंतु माहीचा फोन मात्र तेथे तिच्या बॅग जवळ असतो आणि तो व्हायब्रेशनवर असतो. त्यामुळे मात्र आता माहीला आवाज येत नाही, कारण तेथे डान्स बारमध्ये सगळं काही डान्स वगैरे आवाज अगदी कर्कश असतो. तेव्हा आता अक्षयचा फोन काही माही घेत असते. आता अक्षय अभिला म्हणतो की अरे ती फोन उचलत नाही. तर अभि म्हणतो ऐकून घे, अरे ती रमा नाही तर माही आहे. मुळात म्हणजे माही आपल्या आयुष्यातून आता गेलेली आहे, तिचा आणि आपला कोणताही संबंध नाही, मग का आपण तिचा विचार करायचा. बरं आपल्याला एकतर खूप कामं आहेत मीटिंग मध्ये, पण मीटिंग कंटिन्यू करूयात, चल तू इकडे लक्ष देऊ नकोस. तरी सुद्धा अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की हे अभि, आता अक्षय म्हणतो की हे बघ अरे जरीही माही आपल्या आयुष्यातून गेली असेल तरी सुद्धा ती मगाशी रमाच्या वेशात येथे का आली असेल याचा मला प्रश्न पडतोय.
की काहीतरी गडबड आहे, त्यामुळे तू थांब जरा म्हणून अक्षय पुढे येतो आणि सर्वांच्या समोर तो माहीला आवाज देतो. माही ऐकत नसते, परंतु आता पुन्हा तो आवाज देतो तर माही म्हणते की हाय अक्षय. आता अक्षय विचारतो की तू माहीच आहे का. तेव्हा आता माही म्हणते की अरे तुला समजत नाही का, ऐकू येत नाही का, सगळेजण माही माही ओरडतात, का तू माझ्या बरोबर बोलायला आला, तू तर मला घरातून हकललंस. आता अक्षय म्हणतो की जेव्हा तू येथे आत आली होती तेव्हा रमासारखा गेटअप तू केला होता, मोकळे केस वगैरे सोडलेले होते, सारखा तू गेटअप करून आली होती हो की नाही सांग लवकर. ती टेबलवरून खाली उतरते आणि नशेमध्ये अक्षयला लोटते आणि म्हणते की काय रे, सगळीकडे तुला फक्त आणि फक्त ती रमाच दिसत असती का, रमा सोडून दुसऱ्या मुली नाही का जगामध्ये. आता अक्षय म्हणतो की हे बघ माही. तर माही म्हणते की हे बघ मी जगते ना माझ्या आयुष्यामध्ये, तू कशाला मला येऊन त्रास देतो, कशाला इंटरफेअर करतो रे. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ मी काही तुझ्या आयुष्यामध्ये इंटरफेअर नाही करत, आतापर्यंत तुझे काही वागलीस, जो काही त्रास दिलास सगळा काही अक्षम्य आहे. नशेमध्ये विचारते की काय, तर अक्षय म्हणतो की हे बघ अक्षम असं म्हणतो. मी बिचारा आता वैतागून जातो, डोक्याला हात लावून तो उभा राहतो. आता अक्षय चिडून माहीला म्हणतो की घरी गेल्यानंतर तू अर्थ विचार काय असतो, की अक्षम काय असतं. अक्षय परत तिला म्हणतो की हे बघ लोकांना त्रास दिल्याचा कोणताही गिल्ट तुला नाही, हे तुझ्या म्हणजे असे रुबावावरून दिसतेच. आता नशेमध्ये माही म्हणते की अरे यार का तू सतत असं कायम बोलत असतोस, बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझा रागराग करतो, मी तुला नाही आवडत, हे बघ फक्त आणि फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझं हे सगळं सहन करते, नको करू हे सर्व. हे बघ मला माहिती आहे इतकं सगळं करून सुद्धा कोण जिंकणार आहे, जिंकणार. तेव्हा आता पुन्हा ती आता टेबलवर जाते, जोरात ओरडत आता डान्स करायला सुरुवात करते, हातामध्ये दारूची बॉटल असते. तेव्हा अक्षय तिला ओरडून म्हणतो की हे बघ माही तू कधीही नाही जिंकू शकत, पण रमा आणि अक्षय कधीही वेगळे नाही होऊ शकणार. मात्र आता माही त्याला दारूच्या नशेत अगदी हातवारे करून जायला सांगते. तेव्हा अक्षय इतका रागवलेला असतो. तर आता तो अभिजवळ येतो. अभि म्हणतो अरे मी तुला बोलत होतो, सांगत होतो किती माही आहेस, तू तिच्या तोंडाला लागू नकोस, काय गरज होती तुला तिच्याशी बोलायला जाण्याची. आता अक्षय माहीकडे रागाने बघत अभिला म्हणतो की हे बघ अरे अभ्या तू इकडेच थांब, मी आलोच असे बोलून अक्षय आता लगेच जायला निघतो. त्यानंतर आता अभि त्याला विचारतो की अरे काय कुठे निघालास तू. तर लगेच आता इकडे रमा ही आता साईला म्हणत असते की हे बघा इरावतीच्या भावनांशी खेळण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की अरे त्या बाईला कुठे इतक्या भावना असतात, तिला भावना प्रेम काय असतं याची कदरच नाही, आपल्याशी कशी वागली याचा विचार कर. तेव्हा आता रमा म्हणते की अहो त्या आपल्याशी जरी वाईट वागल्या तर आपण सुद्धा तसेच वागायचे का. आता लगेच मंगला मावशी सुद्धा म्हणते की हे बघ अगं मी तुझ्या बाळाचा व्यवहार त्या बाई बरोबर केला, त्या दोघींना कशाला तू दयामाया दाखवतेस आणि त्यांना काय प्रेमाचा अर्थ करणार. आता रमा म्हणते की मावशी अगं पण तरी सुद्धा. तर साई म्हणतो की हे बघा पण बिन आता काही नाही, बघा आपण जे काही केलंस ते सगळं काही चांगल्या उद्देशाने केलं, आपली नीती ही सच्ची होती आणि हे बघा त्या इरावतीला आता असं वाटायला लागलं, त्यामुळे आता हे जे काही कारस्थान आहे ते सुद्धा करणं ती बंद करेल, पण ती हे जे काही करत होती तर ते बदला घेण्यासाठी करत होती. आता रमा म्हणते की हो असं तर होऊ शकतं. तर मंगला मावशी म्हणते की हो ती 100% नक्की आता बदलेल, ती चांगली वागण्याचा प्रयत्न करेल. त्यावर तर पंकज काका म्हणतात त्या जगामध्ये तुम्ही जगतात, अरे खऱ्या जगाची तर तुम्हाला ओळख सुद्धा नाही. बघा माणसाची खोड आणि कुत्र्याचं शेपूट कधीही सरळ नाही होऊ शकत, कधीच बदलू शकत नाही. तर रमा म्हणते की नाही हो काका, त्यांचं प्रेम आहे, साहिलवर मनापासून त्यांचं प्रेम आहे आणि प्रेमामध्ये ती ताकद असते की खरंच माणसाला मनापासून ते बदलायला लावतं. त्यामुळे माझं मन मला सांगतं की इरावती आत्या नक्की बदलतील. त्यानंतर आता इकडे अक्षय पुन्हा माहीच्या मोबाईलवर फोन लावतो आणि त्या विचार करतो की रमा फोन का उचलत नसेल, कारण माहीचा फोन तेथेच असतो, ती काही फोन उचलायला तयार नसते. त्यानंतर आता तो आईला म्हणजे सीमाला घरी फोन लावतो, विचारतो की अगं आई रमा आहे का घरी. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे ती तिच्या आईच्या घरी गेली. तेव्हा आता आईच्या घरी गेल्यानंतर अक्षय म्हणतो की अरे अच्छा आईकडे गेली का ती, परंतु फोन का उचलत नाही आई ती तिचा. सीमा म्हणते की अरे खूप दिवसातून ती माहेर गावी गेली आणि तिचं खरंच गेल्यानंतर खूप असं गोड कौतुक होत असेल, कारण सगळेजण तिचे लाड करत असतील, त्यामुळे ती फोन वगैरे ना तिला उचलता येत नसेल, ती गप्पामध्ये मग्न असेल. काय रे ओके आहे ना सगळं, तू इतक्या गडबडीत का विचारतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे मी इतका गडबडीत आहे, थांब मी नंतर कॉल करतो. हे बघ गडबड वगैरे काही नाही, मी तुला नंतर सगळं काही सांगतो. मात्र आता कावेरी तेथेच असते आणि साई सुद्धा. तेव्हा मात्र आता
लगेच अक्षयचा फोन येतो. तर लगेच आता कावेरी म्हणते की अहो साई, हे बघा ना, अक्षय रावांचा फोन आहे, आता काय करायचं बरं. अक्षय विचारतो की काय रमा आहे की तिकडे. कावेरी आता घाबरतच फोन उचलते आणि काय रमा, रमा हो आहे ना इकडे आहे, मी तिच्याकडे फोन देते मिनिट म्हणून कावेरी आता रमाला आवाज देते. रमा येते. तर आता कावेरी म्हणते की अक्षय रावांचा फोन आहे. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय म्हणतो की अरे रमा, रमा काय तू कुठे आहेस तू, अगं तू फोन का उचलत नाहीस. आता रमा म्हणते की अहो माझा फोन. आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघ ऐकून घे, हे बघ मी अशासाठी तुला फोन केलास कारण मला आत्ता माही दिसली. आता लगेच रमा म्हणते की माही. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की हो अगं एक मीटिंग होती, एका हॉटेलमध्ये मी आलो होतो, त्या पबमध्ये आता त्या माही मॅडम आलेल्या आहेत, दारू पिऊन दंगा करतात. काय झाले की तिने तुझ्यासारखे गेटअप केला होता, कपडे वगैरे सगळं काही तुझ्यासारखे, केस वगैरे मोकळे, त्यामुळे खरंच माझा तिला बघून गैरसमज झाला होता. मला अगोदर असं वाटलं होतं की रमाच आहे म्हणून, खरंच माझा गैरसमज झाला, मला तूच आली असं वाटलं होतं. आता रमा म्हणते की अहो नाही, मी तर इकडे आईकडेच आहे. अक्षय म्हणतो की अगं ही बरोबर तुझ्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करते, सगळी पेहराव वगैरे सगळं काही तुझ्यासारखं करते, त्यामुळे मला इतका राग येतो, ती माझ्या डोक्यात जात असते. तिला बघून तर आता माझं टाळकं सटकलंच होतं. हे बघ तेव्हा मला त्या क्षणाची आठवण होती, ज्या क्षणी मी तिला घराच्या बाहेर काढलं होतं, हा सुद्धा तिने कसा तुझ्यासारखा पेहराव केला होता आणि गेटअप वगैरे सगळं काही तुझ्यासारखं करून सर्वांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती की मीच रमा आहे, मीच रमा आहे म्हणून. क्षण मला आठवतो म्हणून माझा गोंधळ निर्माण होतो, माझ्या डोक्यामध्ये अनेक काही प्रश्न निर्माण होतात, म्हणूनच मी तिला घराच्या बाहेर काढले होते. तेव्हा रमाचा थोडासा अगदी म्हणजे आपला अक्षयचा आपल्यावर खरंच विश्वास आहे म्हणून तिचा जीव थोडासा अगदी जीवात जीव येतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, परंतु अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की हे बघ रमा, घरी ये, आपण नंतर बोलूयात, किंवा तू एक काम कर बरं, तुला घ्यायला येतो, तू रेडी राहा. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, पण अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की तू रेडी राहा. मी अक्षय लगेच आता फोन ठेवतो. तेव्हा आता रमा, साई आणि कावेरी डोक्याला हात लावतात. रमा आता साई आणि कावेरी यांना विचारते की आता काय करायचं, ते डायरेक्ट मला आता इकडे घेण्यासाठी येत आहेत. साई म्हणतो की हे बघा तुम्ही काहीतरी मॅनेज करा, तोपर्यंत आता मी निघतोय. अक्षयने जर मला इथे बघितले तर आणखीनच त्याचा गैरसमज व्हायचा, म्हणून मी येतोय. साई आता निघून जातो. आता कावेरी जाताना म्हणते की सावकाश जा जरा. त्यानंतर आता रमाला टेन्शन येते. रमा म्हणते की आई अगं काय करायचं आता, मला खरंच काही कळेनासे झाले, नक्की मी काय करू. नंतर आता माहीने अक्षयचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा आता तिला टेन्शन येते. तेव्हा ती म्हणते की अरे देवा, म्हणजे हा तर आता रमाकडे निघालास, जर त्या रमाला परत तू घरी घेऊन गेलास, ती रमा जर तिथेच राहायला लागली तर मग काय करणार. अशा अवस्थेत मी आता अक्षयकडे परत तर जाऊ शकत नाही. अरे देवा, खरंच आता माहीला टेन्शन येते. एकच दिवस मला एन्जॉय करण्यासाठी मिळाला होता, मला मज्जा करायची होती आणि त्यात सुद्धा हा इतका मोठा प्रॉब्लेम झाला, नक्की आता मी काय करू म्हणून तिला आता खूप टेन्शन येते, विचारात पडते ती. तेव्हा मात्र आता ती विचार करते, आता यातून फक्त आणि फक्त मला इराच वाचू शकते, म्हणून इरावतीला कॉल करते. परंतु इरावती आता साहिलचा फोन आल्यामुळे जरा थोडीशी अगदी डिस्टर्ब असते. ती आता साहिलचा परत फोन लावण्याचाच प्रयत्न करत असते आणि त्यात तिला आता ह्या माहीचा फोन येत असतो. ती रागाने आता माहीचा फोन कट करत असते. माही आता वैतागून पुन्हा फोन लावते. इरावती रागाने पुन्हा तो फोन कट करते. तू माही ऐकायला तयारच नसते, ती फोनवर फोन करत असते. शेवटी इरावती आता रागाने तिचा फोन उचलते आणि म्हणते की काय, मला असं वाटलं होतं की तुला आता पार्टीला पाठवलं म्हणजे तू तेथेच एन्जॉय करत राहशील, तुला माझी आठवण होणार नाही, तू मला कॉल करून डिस्टर्ब करणार नाहीस, आणि तुला एन्जॉय करायचा होता, मग कशाला फोन करतेस. तेव्हा आता माही म्हणते की कसलं एन्जॉय आणि कसलं काय, हे बघ जे काही आहे ना आता ते अगदी व्यवस्थित नाही. तेव्हा आता इरावती विचारते की काय ग, काय झाले, काय केलंस, आता काय झाले. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ इरा, अगं ज्या पब मध्ये मी आहे ना तर तिथे अक्षय सुद्धा आहे, त्याने मात्र मला डान्स करताना बघितलं. आता इरावती म्हणते की काय ग, काय बाई आहेस तू, बघितलं म्हणजे काय, तो तुला भेटला का, तो तुझ्याशी बोलला का. तर माही आता वैतागून म्हणते की हो, तू हे बघ इरा, मी माही आहे असे बोलून सगळं काही सावरून घेतले. तू अगं हे बघ, त्याने आता रमाच्या घरी फोन केला होता तिच्या आईच्या मोबाईलवर
तो आता तिला आणायला तिकडे चालला सुद्धा आणि ती सुद्धा तिकडे बावळट तिकडेच आहे. काय ग इरा, तू बावळट आहेस का? तुला तिच्यावर लक्ष नाही ठेवता आले का? ती तिकडे आहे हे सुद्धा तुला नाही कळाले का? आता इरावती म्हणते की हे बघ माही, मी प्रत्येक वेळेस तुझ्या भल्यासाठी काहीतरी प्लॅन करत असते, सगळं काही सेट करत असते, परंतु तू प्रत्येक वेळेस मात्र त्यामध्ये काहीतरी खोडा घालत असते आणि काहीतरी प्लॅन हा बरखास्त करत असते. आता माही म्हणते की इरा हे बघ आता मी काय करू? इरावती म्हणते की हे बघ मला का विचारतेस? तुला काय करायचं आहे ते तुझं तू बघ. आता माही म्हणते की इरा तू असंच स्वार्थी राहणार आहेस का आणि माझ्याबरोबर सुद्धा स्वार्थीच राहणार आहे का? तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ बाई, अगं हे बघ अगं बाई, लक्षात ठेव मी कुठलाही अगदी स्वार्थ न बाळगता तुझ्या मदतीला धावून आले. याचा अर्थ असं नाही की माही, अक्षय, रमा, मुकादम ह्या विषयाच्या पलीकडे माझं काही असं आयुष्य नाही म्हणून. माझं सुद्धा आयुष्य आहे आणि माझ्या सुद्धा जगामध्ये मला काहीतरी करायचं आहे. त्यामुळे आता हे बघ मी काही करू शकत नाही. जे करायचं आहे ते तुझं तू कर. आता इरा आता असं म्हटल्यानंतर माही तिला म्हणते की हे बघ अगं फक्त आणि फक्त शेवटची मदत काहीतरी कर. इरावती आता ऐकायला तयार नसते, स्पष्ट ती नकार देते, नाही नाही म्हणून फोन सुद्धा आता कट करते. ही इकडून प्लीज प्लीज करत असते, परंतु इरावतीने फोन कट केलेला आहे म्हणून माहीला खूप टेन्शन येते. नंतर अभि आता त्या सरांशी बोलत असतो की हे बघा आपलं बोलणं हे अर्धवट राहिलं, कारण माझ्या भावाला अगदी इमर्जन्सी जावं लागले, त्याला महत्वाचं काम होतं. तेव्हा आता हे बघा आपलं जे काही मीटिंग वगैरे आहे तर ती कंटिन्यू राहील. हे बघा तुमच्या बिझनेस बद्दल, तुमच्या कस्टमर, तुमच्या क्वालिटी बद्दल हिशोबाने मात्र मी आमच्या शेफला काहीतरी जनरल प्रॉडक्ट करायला सांगतो. एकदा जर ते रेडी झाले तर सॅम्पल टेस्ट साठी तुम्ही यावेळेस नक्की यावं. आता ते सर म्हणतात की दॅट्स गुड आयडिया आणि लगेच आता मी खुश होतो. तर ते सर म्हणतात की तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि आता चला पुन्हा भेटूयात असे बोलून ते आता निघून जातात. मी आता जायला निघतो आणि तेवढ्यात तेथे माही येते. माही आता त्याला मुद्दाम ऍब्स असं म्हणते. तेव्हा लगेच अभि म्हणतो की माही त्याला विचारते की काय रे तू सुद्धा असाच विचार करतोस का जसा अक्षय विचार करतो तसा? तू तर मला म्हणाला होतास ना की मी चांगली मुलगी आहे म्हणून. तू हे सुद्धा म्हणाला होता की मी जेव्हापासून मुकादमांच्या घरात आले तेव्हापासून सगळीकडे आनंदी ही आनंद आहे. मला असंच काहीतरी म्हणाला होतात की खरंच मी तुला चांगली मुलगी वाटत होते का? आता अभि म्हणतो की हे बघ माही तू जे काही वागलीस ना ते चांगलं नव्हतं. तेव्हा आता माही वैतागून विचारतं की काय रे काय चांगलं नव्हतं आणि काय असं वाईट वागले मी? हे तुम्ही मला जसे सांगितले तसेच मी वागण्याचा प्रयत्न केला आणि हे बघ त्या घरात सुद्धा मला यायचं नव्हतं, परंतु तुम्हीच मला अगदी बळजबरीने समजावून त्या घरामध्ये घेऊन गेलेत. तुम्हाला अगदी हवं तसं मी रमा सुद्धा तुमच्या मनासारखं बनले, रमासारखं मी त्या घरामध्ये राहिले. सगळं काही रमासाठी मी सर्व तुमच्यासाठी केले आणि ते सगळं तुम्ही विसरलात का? आता अभि म्हणतो की हे बघ माही तुझ्याबद्दल मला सिंपत्ती वाटते, परंतु रमा जिवंत आहे हे तू का लपवलंस? तो एक खूप मोठा गुन्हा आहे. तेव्हा असे बोलून अभि आता तेथून निघून जातो. माही आता मनामध्ये खूप रागवते, म्हणजे मी तुमच्यासाठी तुमच्या घरात राहिले, घरात राहते, मी तुमच्यासाठी आतापर्यंत खूप काही केले आणि तुम्ही तर माझ्याबरोबर असं वागता. आता मात्र फायनल असेल, मी रमाला परत त्या घरामध्ये कधीही नाही येऊन देणार. आजची रात्र ही तिची तेथील शेवटची रात्र असेल. त्यानंतर मात्र रमा आता मुकादमांच्या घरात पाय सुद्धा ठेवू शकणार नाही. आज मात्र अख्खी रात्र मी येथे डान्स करणार, माही म्हणून जगणार, त्यापासून मात्र मी रमा असेल म्हणून आता माहीने हे अगदी पक्का निर्धार केलेला असतो. त्यानंतर आता इकडे रमा ही आपल्या कावेरीच्या घरी असते. तर पंकज काका रमाला म्हणतात की रमा हे बघ मी काय म्हणतो, बरं झालं एका दृष्टीने त्या जावई बाप्पूंनी माहीला नाचताना बघितलं म्हणून. मंगला मावशी म्हणते की हो ना अगं रमा जे होतं तर ते चांगल्यासाठी होतं. बरं त्या कावेरी विचारते की रमा मला एक गोष्ट सांग बरं, तू आता अक्षय रावांशी काय असं बोलणार आहेस बरं, जे तू त्यांना काय सांगणार आहेस? तर पंकज काका सुद्धा विचारतात की अगं रमा मी काय म्हणतो ते ऐकून घे, काही आहे ते सगळं सत्य तू त्यांना सांगून टाक. आणि तसंही जावई बाप्पूंना सगळं काही कळालेलं आहे. आता लगेच रमा म्हणते की काका अहो हे सगळं नाही मी करू शकत, नाही मी त्यांना काही खरं सांगू शकत, कारण एकतर सगळी प्रॉपर्टी त्या माहीच्या नावावर आहे. इरावती आत्याने तर धमकी दिलेली आहे, जर मी त्यांचं ऐकलं नाही तर त्या सगळ्या अख्ख्या मुकादम कुटुंबाला रस्त्यावर आणतील म्हणून. शिवाय त्या अर्थाला सुद्धा त्रास देतात आणि जर मी खरं सर्व काही सांगितले तर सगळं काही बिघडेल, त्यामुळे मी त्यांना हे सर्व नाही सांगू शकत. आणि हे बघा मला असं वाटतं की इरावती आत्या आता इथून पुढे वाईट नाही वागणार, कारण त्यांना प्रेमाची जाणीव आहे. तेव्हा त्यांना हे कळेल की ज्या माणसावर त्यांचं प्रेम आहे तो जिवंत आहे, तेव्हा मात्र त्या नीट वागतील, नाही ते बदला घेणार. तेवढ्यात अक्षय तिथे उभा राहतो आणि रमा रमा करत असतो. रमा आता कावेरी मंगला मावशी हे सगळेजण अक्षयकडे धक्क्याने बघतात
आता अक्षय विचारतो की रमा तुझा फोन कुठे आहे तो मला सांग. आता कावेरी लगेच उठते आणि म्हणते की जावई बापू अहो तुम्ही या ना आतमध्ये बसा. आता अक्षय रमाला काही न म्हणता विचारतो की फोन कुठे आहे तुझा फोन दाखव मला. मात्र आता सर्वजण धक्क्याने अक्षयकडे बघत असतात, कारण आता रमाच्या मोबाईलवर अक्षयचा फोन आलेलाच नसतो. तो फोन तिकडे माहीच्या मोबाईलवर गेलेला असतो. अक्षय आता चेक करणार असतो की आपला फोन हिच्या मोबाईलवर आला किंवा नाही आला. त्यानंतर आता इकडे माही आता मस्तपैकी एन्जॉय करत असते. अख्खी रात्र तिला आता पबमध्ये डान्स वगैरे दारू पिऊन काढायची असते. मात्र आता डान्स करता करता एक मुलगा तिच्या जवळ येत असतो, तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा माही त्याला नाकारत असते, परंतु तो ऐकायला तयार नसतो आणि जबरदस्तीने तो आता माहीचा हात धरतो. माहीला आता खूप राग येतो, म्हणून तो आता तिच्या जवळ आला असताना ती लगेच आता एक सणकणी त्याच्या कानामागे देते. मात्र आता तो मुलगा लगेच धावतच माही जवळ येतो, परत तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या कानामागे देण्याची, चल मी तुला दाखवतो असे बोलून तो जेव्हा त्या माहीला घेऊन जात असतो तेवढ्यात अभि धावत येतो. अभि लगेच आता त्या मुलाचा हात धरतो. मात्र आता तो मुलगा खूपच चिडलेला असतो की मी तुला नाही सोडणार असे बोलून आता ते लोक त्याला घेऊन जातात. परंतु आता अभि रागाने माहीचा हात धरतो. माहीला म्हणतो की कधीतरी तू चांगली वागली होतीस म्हणून मी आता आलो. हे बघ माही, असल्या पार्ट्या करण्यापेक्षा तू आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कर स्वतःसाठी. एक चांगली मुलगी आहे, यू आर आर्किटेक्ट राईट ना, त्यामुळे तू आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकते. त्यामुळे आता तुला बदलायची गरज आहे, स्वतःचं आयुष्य जरा बदल. ते बोलून अभि तिथून निघून जातो. तर माही आणखीनच दारू पित असते. आता तिला तर खूप टेन्शन आलेले असते. मात्र आता ती विचार करत असते आणि शेवटी ती मुकादमांच्या घरीच यायचा विचार करते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र माही इतकी नशेमध्ये असते आणि नशेमध्ये ती आता मुकादमांच्या दाराबाहेर येऊन बसते आणि इरावतीला फोन करते. इरावतीला म्हणते की हे बघ मला घरात घे, मी येथे मुकादमांच्या दाराबाहेर बसलेले आहे, तू दरवाजा उघड. इरावतीला आता धक्का बसतो आणि त्याचनंतर आता अक्षय रमाला गाडीतून घेऊन तिच्या माहेरवरून आता घरी आलेला असतो. रमा आणि अक्षय गाडीतून जेव्हा बघतात तर माही आता तेथे दरवाजात बसलेली असते. तेव्हा आता गाडीच्या खाली उतरल्यानंतर मात्र आता रमा ही आता माहीला म्हणत असते की हे बघ तुझं यांच्यावर प्रेम आहे ना, मग जे खरं आहे ते सगळं खरं यांना सांगून टाक. मग बरं खरं काय आहे. आणि तेवढ्यात इरावती सुद्धा दरवाजा उघडून बाहेर आलेली असते आणि अक्षय आता इरावतीकडे सुद्धा बघत असतो आणि माहीकडे सुद्धा बघत असतो. तेव्हा मित्रांनो आता अक्षय हा आपल्या रमाला इरावतीच्या आणि ह्या माहीच्या तावडीतून कसा सोडवतो आणि अक्षय समोर आता सत्याचा उलगडा कसा होतो हे बघण्यासाठी नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.